मित्रांनो, माझ्या व्हिडिओला खूप जणांच्या कमेंट येत आहेत की सर आमचा आर-टी-ईमध्ये नंबर लागल्यानंतर देखील आमचं ॲडमिशन जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. कोणती कारणे आहेत? कोणत्या चुका आहेत? मी व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल तसं टाकलेलंच आहे. तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलंच असेल. त्यामध्ये मी लिहिलेलं आहे की आपल्या स्वतःच्या चुकींमुळे आपले आर-टीमध्ये नंबर लागूनसुद्धा अर्ज रद्द केले जात आहेत. मी असं टायटल आणि थंबनेल का टाकलं हे तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओत मी सांगणार आहे. ते देखील सर्व जी-आर काय सांगतो, शासनाचं काय म्हणणं आहे, आर-टीमध्ये पडताळणी समितीचं म्हणणं काय आहे, पालकांचं म्हणणं काय आहे, संपूर्ण या गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आर-टीच्या साईडवरती यावं लागेल. आर-टीच्या साईडवरती आल्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्ही इथे पहा, आर-टीचं जे ऑफिशियल साईड आहे या साईडवरती जे काही आता आर-टीमध्ये पहिल्या लिस्टमध्ये ज्यांचे नंबर लागलेले आहेत या सर्वांना सगळ्यात पहिलं तर जी दिनांक देण्यात आलेली आहे 14/2/2025 म्हणजे 14 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत पडताळणी समितीकडे जाऊन आपली कागदपत्रांची तपासणी करून घ्यायची आहे. सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर तुम्हाला प्रवेश हा कन्फर्म दिला जाणार आहे. आता भरपूर सारे पालक व्हेरिफिकेशन कमिटीकडे गेल्यानंतर भरपूर जणांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत, रद्द करण्यात आलेले आहेत. कारणं काय आहेत हे देखील आपण पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकताय आर-टीमध्ये जी साईट आहे त्या साईडवरती नोटिफिकेशन फॉर आर-टी 25% रिझर्वेशन. आता हे इथे सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये यांनी जी-आर जो प्रसिद्धीपत्रक ज्याला म्हणतो आपण ते यांनी दिलं होतं. आता खूप सारे पालक जे आहेत यूट्यूबवरती माझ्यासारखे अनेक यूट्यूबर आहेत जे तुम्हाला माहिती देतात आणि पालक चूक काय करतात की संपूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यामुळं त्यांच्याकडे संपूर्ण माहिती ही पोहोचत नाही. संपूर्ण माहिती घेतली नसल्यामुळं आर-टीमध्ये नंबर लागतो, फॉर्म भरतो आपण. आपल्याला फक्त असं वाटतं की आपला आर-टीमध्ये नंबर लागला म्हणजे आपलं ॲडमिशन कन्फर्म होईल, पण इथे तसं नसतं. त्यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची विनंती करत आहे. तुम्ही इथे पाहू शकताय सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या आर-टी अंतर्गत 25% प्रवेशाकरिता सूचना देण्यात आलेल्या होत्या 13 तारखेला. तर ह्यावरती आपण जेव्हा क्लिक करू त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक PDF डाउनलोड होणार आहे. तर ही PDF काय सांगते ते देखील आपण इथे पाहूया. व्हिडिओ हा सुद्धा मोठा होणार आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ आज बघितला आणि जर तुमच्या मुलाचं यावर्षी नाही झालं आर-टीमध्ये सिलेक्शन, पण तुम्हाला या व्हिडिओमधून भरपूर काही शिकायला मिळेल, भरपूर 4 नवीन गोष्टी तुम्हाला कळतील, जेणेकरून तुम्ही पुढच्या वर्षी जर आर-टीसाठी फॉर्म भरणार असाल तर तुम्ही या चुका ज्या आत्ता केल्यात त्या पुढच्या वर्षी करणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, 13 जानेवारी 2025 रोजी हा जो प्रसिद्धीपत्रक आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्यामार्फत हे काढण्यात आलेलं होतं. यामध्ये सांगण्यात आलेलं होतं सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमनुसार वंचित आणि दुर्बल घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी सुधारित सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या सूचना ह्या खालीलप्रमाणे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकताय. सगळ्यात पहिला पॉईंट त्यांनी काय सांगितला होता की ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत सूचना. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल, वंचित आणि आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका जे काही शाळा आहेत त्या सर्व शाळांवरती 25% प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी हे जे पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं. यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे होते. आता खूप साऱ्या पालकांनी आर-टीचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या मुलांचा नंबर देखील आर-टीमध्ये लागलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की वंचित घटकामध्ये कोणती मुलं येतात? तर पहा, वंचित घटकामध्ये जी काही अनुसूचित जातीमधील असतील, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग म्हणजेच OBC, विशेष मागासवर्ग म्हणजेच SBC, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक
हे जे आहेत. त्यानंतर HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालक असतील, अनाथ बालक असतील, दिव्यांग बालक असतील, या सर्वांचा जो समावेश आहे तो वंचित घटकामध्ये केला जातो. आणि वंचित घटकामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा मागला जात नाही. या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही या जात संवर्गात येत असाल किंवा HIV बाधित असाल किंवा अनाथ बालक असाल, दिव्यांग बालक असाल, तर तुम्हाला इथे उत्पन्न दाखला हा विचारला जाणार नाही. फक्त तुम्हाला इथे जातीचा दाखला हा विचारात घेतला जाईल. आणि जे काही HIV प्रभावित किंवा अनाथ बालक किंवा दिव्यांग बालक असतील तर त्यांच्यासाठी काय डॉक्युमेंट आहेत ते देखील पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, जे काही ओपनमधून फॉर्म भरणार आहेत आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 1 लाखापेक्षा कमी आहे, त्यांचं आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. तर त्यांना इथे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, हे तिथे आपल्याला सांगण्यात आलेलं होतं. आणि उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. 25% प्रवेश प्रक्रियेकरता तुम्हाला विचारपूर्वक 10 शाळांची निवड करायची होती. त्यानंतर पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर गुगल मॅपने निश्चित करायचे होते. तर त्यामुळे शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे तुमच्या घराचे ठिकाण निश्चित करायचे होते आणि तुम्हाला हे जास्तीत जास्त 5 वेळा बदलता येणार होतं. त्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे की प्रवेश प्रक्रियेबाबत विविध मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची तुम्हाला काळजी घ्यायला सांगण्यात आलेली होती. अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा ठीक आहे, हे पॉईंट तर सर्वांनी वाचलेले आहेत, तर मी हे स्किप करतो आणि पुढचे पॉईंट घेतो. आता इथे तुम्ही इथे पाहू शकता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे. यापूर्वी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. हे पहिलं कारण आहे ज्यामध्ये तुमचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास जर आले तर एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे देखील या प्रसिद्धीपत्रात सांगण्यात आलेलं होतं. पालकांनी कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायचे नाही आहेत, हे देखील सांगण्यात आलेलं होतं. त्यानंतर आपल्याला कागदपत्रे कोणती लागणार याबाबत आपल्याला सूचना देण्यात आलेल्या होत्या. तर तुम्ही निवासी पुराव्यामध्ये जर 25% प्रवेश प्रक्रियेकरिता तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी तुम्ही शाळा निवडत असाल तर त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं मालकीची निवासी व्यवस्था आहे, म्हणजे स्वतःचं घर आहे, तर त्याकरिता तुम्ही कोणता पुरावा देऊ शकताय निवासी पुरावा म्हणून. तर तुम्ही रेशनिंग कार्ड देऊ शकताय, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा नॅशनलाइज बँकेचं पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा जर तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही इथे निवासी पुरावा म्हणून देऊ शकताय, हे इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार हा ग्राह्य धरण्यात येणार आहे, हे देखील सांगण्यात आलेलं होतं. पण सदरचा भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे. म्हणजेच जे काही तुम्ही ऑनलाईन बनवलेलं रेंट ॲग्रीमेंट आहे ते इथे चालणार आहे. वकिलाकडून जे बनवतो आपण नोटरी केलेलं ते इथे चालणार नाही आहे. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा आणि त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची म्हणजेच घराची पडताळणी करण्यात येईल. त्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल तर त्या ठिकाणी बालक किंवा पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व प्रवेश मिळाला असल्यास तो रद्द करण्यात येईल, हे स्पष्ट इथे सांगण्यात आलेलं आहे. जर तुमचं भाडेकरार हा RTचा फॉर्म भरण्याच्या अगोदरचा नसेल आणि तुम्ही त्या ठिकाणी राहत नाही आहे परंतु त्या ठिकाणचा तुम्ही भाडेकरार बनवलेला आहे आणि तो 11 महिन्यांपेक्षा जर कमी कालावधीचा जरी असेल तरी तुमचा मिळालेला प्रवेश
रद्द करण्यात येऊ शकतो, हे इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता जन्मतारखेचा पुरावा यामध्ये तुम्ही कोणतं कागदपत्र देऊ शकता, तर तुम्ही ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका यांचा दाखला देऊ शकता, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला देऊ शकता, अंगणवाडी किंवा बालवाडीमधील दाखला देऊ शकता, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही एक प्रतिज्ञापत्राद्वारे स्वयंनिवेदन देखील करू शकता, हे इथे सांगण्यात आलेलं आहे जन्मतारखेच्या पुराव्याकरिता. आता सामाजिक वंचित जात संवर्गात जर बालक असेल तर त्याचं इथे कोणतं डॉक्युमेंट सादर करायचं आहे, तर इथे पहा तुम्ही, वडिलांचं किंवा बालकांचं दोघांपैकी एकाचं तुम्हाला जातीचा दाखला जो आहे तो इथे द्यावा लागणार आहे. तुम्ही ते पाहू शकताय, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा, वडिलांचा किंवा बालकाचा दोघांपैकी एकाचा जातीचा दाखला तुम्हाला सादर करावा लागणार आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याचाच आपल्याला जातीचा दाखला पाहिजे. जर दुसऱ्या कुठल्या राज्याचा असेल तर तो इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला जो आहे तो कधीचा पाहिजे, जर तुम्ही आर्थिक दुर्बल घटकामध्ये येत आहे, म्हणजेच ओपनमधून जर तुम्ही फॉर्म भरताय तर तुम्हाला RT 25% अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्याच्या पालकाचा आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 2024-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला इथे तुम्हाला लागणार आहे. उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला म्हणजेच तुम्ही सॅलरी स्लिप देखील इथे देऊ शकताय. कंपनीचा किंवा मालकाचा दाखला देखील इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. जर तुम्ही कुठे कंपनीत काम करत असाल तर तुम्ही त्या कंपनीचा सॅलरी स्लिप देऊ शकता किंवा कंपनीचा जो मालक आहे त्याने जो दाखला दिलेला असेल तो देखील इथे चालणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आमचे मूल जर दिव्यांग असेल तर त्यासाठी कोणती कागदपत्र, तर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, यामध्ये तुम्ही जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% जास्त दिव्यांग असल्याबाबतचं एक प्रमाणपत्र भेटतं, ते तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. हे इथे आपल्याला या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं होतं. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक म्हणजेच सिंगल पॅरेंट किंवा विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणताही एक तर पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील. तर जे काही त्या आता सिंगल पॅरेंट जर तुम्ही असाल, म्हणजे आई किंवा वडील नाही आहे किंवा विधवा आहे, घटस्फोटित आहे, तर त्या मुलाचा जे कोणी सांभाळ करत आहे तर त्यांचं इथे कागदपत्र इथे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. जर आई सांभाळ करत असेल तर आईचा आणि वडील सांभाळ करत असतील तर वडिलांचं इथे कागदपत्र द्यावे लागणार आहेत. RT 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड व आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटींच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. तात्पुरता प्रवेश दिलेल्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत बालकाचं आधार कार्ड शाळेकडे सादर करणं बंधनकारक राहणार आहे. जर तुम्ही तसं नाही केलं, बालकाच्या आधार कार्डाची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RT 25% अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल, हे देखील इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. अनाथ बालक असतील वंचित घटकमधील तर त्यांना आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत, जर तुम्ही अनाथ बालक असाल तर अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे इथे ग्राह्य धरण्यात येणार आहेत, ते इथे चालणार आहेत. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचं एक हमीपत्र आवश्यक राहणार आहे की हा बाबा आम्ही याचा सांभाळ करत आहे, अशा प्रकारचं काही ते हमीपत्र असेल ते हमीपत्र तुम्हाला इथे द्यावं लागेल. त्यानंतर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र म्हणजेच उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला विचारला जाणार नाही आहे, ते इथे माफ असणार आहे. जर HIV बाधित किंवा प्रभावित बालक असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र हे इथे तुम्हाला द्यावं लागणार आहे. जर घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्र कोणती, आता तुम्ही म्हणाल की महिला आहे मी आणि त्याचा सांभाळ मी करत आहे आणि माझा घटस्फोट झालेला आहे,
तर अशा वेळेस तुम्हाला न्यायालयाचा निर्णय द्यायचा आहे. घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, तुम्हाला इथे रहिवासी पुराव्यामध्ये महिलेचा डॉक्युमेंट द्यायचे. जर घटस्फोट प्रकरण आहे तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट मुलाच्या आईचे तुम्हाला सादर करावे लागणार आहेत. बालक वंचित गटात असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, जर तुम्ही जात संवर्गामध्ये येत असाल तर तुम्हाला त्या मुलाच्या वडिलांचे किंवा त्या बाळाचे जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावे लागणार आहे. बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे, हे इथे देखील सांगण्यात आलेले आहे. जर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, घटस्फोट प्रकरण आहे पण अजून घटस्फोट झालेला नाही आहे, कोर्टामध्ये घटस्फोटाचा प्रकरण चालू आहे, तर अशा वेळेस प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा अथवा बालकाच्या आईचा रहिवासी पुराव्यामध्ये तुम्हाला मुलाची जी काही आई आहे तर तिचा रहिवासी पुरावा इथे द्यावा लागेल. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचं जात प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावं लागेल. बालक आर्थिक दुर्बल घटकात असल्यास त्याच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही एक विधवा महिला आहे तर आम्हाला कोणती कागदपत्रे द्यावी लागतील, तर सगळ्यात पहिलं कागदपत्र पतीचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावं लागेल. त्यानंतर विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, हा रहिवासी पुरावा म्हणून तुम्हाला सादर करावा लागेल. बालक जर वंचित गटात असेल तर त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र किंवा जे विद्यार्थी आहे त्याचे जातीचे प्रमाणपत्र, आणि बालक जर उत्पन्नाचा दाखला जर मागत असतील तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला चालणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत लॉटरी काढण्यात येईल. आता लॉटरी जी आहे ती काढण्यात आलेली आहे. लॉटरी काढण्यात आल्यानंतर आता एक वेटिंग लिस्ट लागलेली आहे आणि एक रेग्युलर सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे. आता रेग्युलर सिलेक्शन लिस्टमध्ये ज्यांचे नंबर लागलेले आहेत त्यांची आता पडताळणी सुरू आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत ही पडताळणी सुरू राहील. यामध्ये आता ज्यांचे सर्व कागदपत्रे बरोबर असतील त्यांना व्हेरीफाय करून त्यांना प्रवेश जो आहे तो दिला जाईल, आणि ज्यांचा डॉक्युमेंटमध्ये काही इश्यू असेल, डॉक्युमेंट पूर्ण नसतील किंवा रेंट ॲग्रीमेंट नसेल किंवा कोणत्याही कारणामुळे तुम्ही जे मी डॉक्युमेंटवरती सांगितले त्यापैकी तुमच्याकडे काही नसेल किंवा त्यामध्ये काही तफावत असेल तर तुमचं ॲडमिशन जे आहे ते पडताळणी समिती रद्द करते आणि त्या ठिकाणी जी काही वेटिंग लिस्टमध्ये थांबलेली पोरं आहेत तर त्यांना तिथे संधी दिली जाते. तर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांसाठी आत्ता सध्या अजून टाईम आहे. जर तुमच्याकडे कुठले कागदपत्र जर नसेल तर ते तुम्ही आत्ता बघा, म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे अजून. जर कुठले कागदपत्र तुमच्याकडे नसेल आणि जर तुम्हाला ते काढता येत असेल किंवा सापडत नसेल, गावाकडे असेल कुठं असेल, तर शोधून ठेवण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे अजून, तर ते तुम्ही शोधून घ्या. त्यानंतर इथे काय सांगण्यात आलेले आहे इथे पाहू शकता. जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. अशा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रारीची दाद मागता येईल. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे दाद मागता येईल आणि त्यांचा निर्णय जो आहे तो अंतिम राहील, हे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईल असा नाही. तर जे काही वेटिंग लिस्टमध्ये आहेत विद्यार्थी तर त्यांनी असं समजायचं नाही आहे की आपल्याला वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे तर आपल्याला ॲडमिशन कन्फर्म मिळेलच, असं नाही आहे. पालकांनी केवळ फक्त SMS-वरती अवलंबून न राहता पोर्टलवरती दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करा, हे देखील सांगण्यात आलेलं आहे. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी एकदा नोंद घ्यायची, हे देखील इथे सांगण्यात आलेलं होतं. आणि विद्यार्थ्यांनी खोटी किंवा चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला व सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली किंवा खोटी चुकीची माहिती भरून दिशाभूल केली तर अशा टप्प्यावर देखील तुमचा प्रवेश रद्द करण्यात येईल, हे इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण परत एकदा RTच्या साईडवरती येऊया. इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकताय पॅरेंट्स मॅन्युअल,
हा एक ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. RTE 25% यूजर मॅन्युअल हे तुम्हाला ओपन झालेलं दिसेल. याला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. याची देखील PDF तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळेल. या PDF मध्ये देखील तुम्हाला आवश्यक अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि हा जो यूजर मॅन्युअल आहे यावरती मी ऑलरेडी 2 ते 3 व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. भरपूर जणांनी व्हिडिओ पाहिले नाहीत, माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे आता ते पश्चाताप करत असतील की आम्हाला नंबर तर लागला, जी शाळा पाहिजे होती ती शाळा पण मिळाली, पण काही कारणांमुळे आमचा प्रवेश नाकारला गेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, यामध्ये तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती सांगण्यात आलेली होती. ती तुम्ही वाचली नाही किंवा तुमच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे तुम्ही कोणताही यूट्यूबर जर माहिती देत असेल तर तो तुमच्याच माहितीसाठी व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे असतात, ज्यामुळे तुम्हाला 4 गोष्टी समजतात. ठीक आहे. तर हे एक यूजर मॅन्युअल होतं. यामध्ये मला तुम्हाला एक दाखवायचं आहे पॉईंट. मित्रांनो, RTEच्या साईडवरती आल्यानंतर इथे आपल्याला एक ऑप्शन आहे पालकांसाठी सूचना. तर यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. एक PDF डाउनलोड होईल, ती ओपन करा. त्यामध्ये तुम्ही PDF मध्ये पाहू शकता. याच्यामध्ये तुमच्या जे काही मनामधील प्रश्न आहेत, सर्व प्रश्नांची उत्तरे या PDF मध्ये आहेत. ही PDF तुम्ही वाचून घेतली नाही तर आता वाचून घ्या. म्हणजेच तुम्ही पुढच्या वर्षी जे काही फॉर्म भरणार आहेत त्यामध्ये तुम्ही चुका करणार नाहीत. कारण की यामध्ये संपूर्ण तुमच्या मनातील जेवढे प्रश्न आहेत, सर्व प्रश्नांची उत्तरं या PDF मध्ये देण्यात आलेली आहेत. आणि यावरती देखील मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुमच्याकडे माहिती घेण्यासाठी भरपूर सारं RTEच्या साईडवरती सर्व काही दिलेलं आहे, परंतु तुम्ही माहिती व्यवस्थित न घेतल्यामुळे तुमचा प्रवेश मिळूनसुद्धा तो नाकारला गेलेला आहे. आणि कोणाकोणाचा प्रवेश ॲडमिशन जे आहे ते नंबर लागूनसुद्धा कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्यांनी मला खाली कमेंट करून सांगायचं आहे आणि कोणत्या कारणामुळे देखील तुमचं ॲडमिशन जे आहे ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे ते देखील मला खाली व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून बाकीच्या पालकांना समजेल की बाबा खरंच पडताळणी समितीकडे गेल्यानंतर या कारणामुळे आपले प्रवेश नाकारले जाऊ शकतात. जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्ही ज्या चुका केल्यात ते इतर पालक किंवा तुम्ही स्वतः करणार नाही. हे सर्वांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल आणि सर्वजण याच्यातून काहीतरी शिकतील आणि ज्या चुका यावर्षी झालेल्या आहेत त्या पुढच्या वर्षी होणार नाहीत याची काळजी घेतील. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.